हळद रंगली रक्ताने, नाचण्यावरून वाद, भांडणात एकाचा मृत्यू. खालापूर तालुक्यातील घटनेने खळबळ. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावच्या इस्टुलवाडीमध्ये लग्न समारंभात डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंद नाचणाऱ्यांना अडवणे 2 भावांना महागात पडले असून यावेळी झालेल्या भांडणात एका भावाचा जीव गेला तर दुसरा भाऊ गंभीर जखमी आहे. या प्रकरणात खोपोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. 13 मेच्या रात्री बीड गावच्या आदिवासी वाडीत लग्न समारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बाळू मुकणे आणि प्रकाश पवार मध्यधुंद होऊन नाचत होते. नाचताना शर्ट काढून ते नाचू लागल्याने आदिवासी वाडीतील विलास वाघमारे यांनी त्यांना अडवले. येथे मुली आणि महिला नाचतायत, त्यामुळे तुम्ही कपडे काढून नाचू नका असे त्यांना सांगितले. या गोष्टीचा मनात राग धरून बाळू मुकणे आणि प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली. विलासचा भाऊ अनंत वाघमारे भांडण मिटवायला मध्ये पडला तेव्हा प्रकाश पवार यांनी बाजूला पडलेला भात शिजवायचा मोठा कालथा विलासच्या डोक्यात मारल्याने रक्तबंबाळ होऊन तो बाजूला पडला. भांडण मिटवायला आलेला विलासचा मोठा भाऊ अनंतच्या छातीवर कालथ्याने वार केले. जखमी अवस्थेत दोन्ही भावांना रिक्षाने खोपोलीत आणण्यात आले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनंत वाघमारे याचा मृत्यू झाला होता. काल दिनांक 13/5/2025 रोजी खोपोली पोलीस स्टेशन हद्दीतील बीड जांभरुण या गावातील आदिवासी वाडीच्या इथे एक लग्न समारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता. त्या हळदीच्या कार्यक्रमात रात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास हे याच्यातील गुन्ह्यातील जे आरोपी आहेत यांनी अंगातील शर्ट काढून नाचायला सुरुवात केली आणि ते तिथे महिला मुली हजर असल्याने याच्यातील फिर्यादी आणि त्यांचे मयत भाऊ यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की इथे महिला असल्यामुळे अंगातले कपडे काढून नाचू नका. त्याचा राग आरोपींना येऊन आरोपी बाळू मधुकर राणे याने फिर्यादीच्या याला हातापक्क्यांनी मारलं आणि त्याच्यात दुसरा आरोपी जो आहे प्रकाश रमेश पवार आहे तिथे शेजारीच पडलेला त्या स्वयंपाकाचा जो उलथणा असतो त्याला इकडे कलवता बोलतात तर त्याच्याने फिर्यादीच्या डोक्यात मारलं आणि जे मयत आहे त्यांच्या छातीवर जोरात मारल्याने त्यांचा त्याच्यात मारहाणीत मृत्यू झाला आहे. याच्यातील जो आरोपी आहे बाळू मधुकर मुकणे याला गुन्हा झाल्यानंतर पळून जात असताना केळवली पोलीस स्टेशनमधून ताब्यात घेऊन अटक केलेला आहे आणि दुसरा आरोपी जो आहे प्रकाश रमेश पवार हा सध्या फरार असून त्याचा शोध चालू आहे. त्याचा शोध घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करीत आहोत. या घटनेत विलास वाघमारे जखमी आहे तर आरोपी बाबू मधुकर मुकणे याला केळवली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले असून प्रकाश रमेश पवार हा आरोपी फरार आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.